रात्र शांत होती. डोंगर दऱ्यांमध्ये फक्त वाऱ्याची सळसळ. आणि त्या शांततेत एका छोट्या वाडीतील म्हातारा गुराखी झोपला होता. त्याच्या ओठांवर एकच नाव होतं, जय बिरोबा, जय मालिका माता. कारण त्या वाडीचा, त्या गुरांच्या, त्या जीवांच्या रक्षणासाठी फक्त एक देव होता, बिरोबा. पूर्वीच्या काळात डोंगररांगा अजून अंधाऱ्या होत्या. गावं विरळ, जंगलं दाट. धनगर आपली गुरं घेऊन सकाळी निघायचे, रात्री परतायचे. पण त्या काळात गुरं चोरली जायची. लांडगे, वाघ, दरोडेखोर गावं उद्ध्वस्त करायचे. धनगर समाज भयभीत झाला. त्यांना देवावर विश्वास होता, पण देव कुठे आहे हे माहीत नव्हतं. एका रात्री सगळे वस्तीवाले एकत्र आले आणि त्यांनी आकाशाकडे पाहून हाक मारली, हे महादेव, आम्हाला रक्षण करणारं रूप दे, आम्हाला आमचा देव दे. अचानक आकाश काळं झालं. वीज चमकली, वारा सुटला आणि जणू पृथ्वी थरथरली. त्या डोंगराच्या टोकावर तेजाचा पुंजकाच उतरला. तो होता बिरोबा. हातात त्रिशूल, कपाळावर चंद्र, डोळ्यात अग्नी आणि चेहऱ्यावर करुणा. धनगर वाकले आणि म्हणाले, देवा, तू कोण? तो म्हणाला, मीच बिरोबा आहे, महादेवाचं रूप. या डोंगरात या गुरांच्या रक्षणासाठी आलो आहे. बिरोबाची सवारी म्हशीवर असते. सोबत असते त्याची अर्धांगिणी मालिका देवी. बिरोबाने धनगरांना सांगितलं, तुम्ही गुरं राखा, काम करा, मी तुमचं रक्षण करीन. पण कधीही खोटं बोलू नका, अन्याय करू नका, कारण मी न्यायाचा देव आहे. त्या दिवसापासून धनगरांनी शपथ घेतली, ज्याचं मन स्वच्छ त्याचं रक्षण बिरोबा करतो. एकदा गावात भयंकर दुष्काळ पडला. पिकं करपली, गुरं मरू लागली. सगळे देवदेवतांना हाक मारत होते. एका धनगरबाईने डोळ्यातून अश्रू ढाळले, हात जोडले आणि म्हणाली, हे बिरोबा देवा, आमचं पाणी परत दे. त्या रात्री स्वप्नात बिरोबा प्रगट झाला. म्हणाला, सकाळी सूर्योदयाच्या आधी डोंगराच्या पायथ्याशी जा. तिथे तुला एक खडक दिसेल, त्यावर माझं भस्म असेल. ते भस्म पाण्यात टाक आणि पाऊस येईल. सकाळी ती बाई तसंच करते. आणि आश्चर्य, आकाशात ढग जमू लागतात, पाऊस कोसळतो आणि गाव हिरवं होतं. त्या दिवसानंतर गावाने बिरोबाचा उत्सव सुरू केला. बिरोबाची यात्रा, जिथं भक्त डोंगरावरून नाचत येतात आणि म्हणतात, जय बिरोबा, जय मालिका माता. एका धनगराचं नाव होतं परशा. तो रोज आपली गुरं चरायला नेत असे. पण एका दिवशी गुरं हरवली. तो रडत रडत म्हणाला, देवा, मी गरीब आहे, माझं सगळं संपलं. थकल्यावर तो झाडाखाली बसला आणि झोपला. झोपेत त्याला बिरोबा दिसला. उठ रे परशा, घाबरू नकोस, मी तुझ्या गुरांना माझ्या सावलीखाली ठेवले आहे. तो धावत डोंगराच्या दुसऱ्या बाजूला जातो आणि पाहतो, सगळी गुरं एका झाडाखाली शांत बसलेली. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो हात जोडून म्हणतो, देवा, तुझं ऋण मी कधी फेडू शकत नाही. त्या दिवसानंतर परशा रोज सकाळी आणि रात्री बिरोबाला दीप दाखवतो. त्याच्या घरी कधी उपासमारी नाही आली. बिरोबाचा राग दैवी आहे. एकदा गावात एका श्रीमंत माणसाने गरीब धनगरावर खोटा आरोप केला. गावाने त्याला दोषी ठरवलं, पण धनगराने फक्त एवढंच म्हटलं, माझा देव बिरोबा आहे, तो माझा न्याय करेल. आणि त्या रात्री वादळ आलं, विजा पडल्या आणि दुसऱ्या दिवशी तो श्रीमंत माणूस बेशुद्ध सापडला. तोंडातून फक्त एकच शब्द, माझी चूक झाली, देवा मला माफ कर. गावकऱ्यांनी पाहिलं, त्या रात्री बिरोबाच्या मंदिरातले दीप स्वतः पेटले होते. गावागावात बिरोबाचे मंदिर उभे राहिले. प्रत्येक धनगर मुलगा जन्मल्यावर पहिलं नाव घेतो, जय बिरोबा. पावसात, उन्हात, दुष्काळात गुरं हरवली तरी बिरोबा माझ्या मागे आहे असा विश्वास कायम. आणि जेव्हा ढोल ताशे वाजतात, नाचणाऱ्या भक्तांच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण त्या अश्रूंमध्ये फक्त वेदना नाही, त्यात प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता असते. बिरोबा म्हणजे फक्त देव नाही, तो प्रत्येक कष्टकऱ्याच्या घामातला विश्वास आहे. तो प्रत्येक आईच्या प्रार्थनेतलं अश्रू आहे. तो प्रत्येक गुराख्याच्या डोळ्यातला आकाश आहे. आणि म्हणूनच
जेव्हा सूर्य मावळतो आणि गुरं परत येतात तेव्हा प्रत्येक धनगर हात जोडून म्हणतो, धन्य आहेस बिरोबा देवा, तू आमचा रक्षक आहेस. जय बिरोबा, जय मालिका माता.